तर या ठिकाणी बघा आमच्या स्पर्धेसाठी खरं तर फार मोठं मोलाचं योगदान ज्यांच्या वतीने लाभले ते आमचे सन्माननीय नितेश दादा कृष्णा पाटील नागझरी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय। दादांचं मनापासून आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतोय। ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपामध्ये मदत केली, वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, त्या सर्व दानशूदात्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं भारतदादा मात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आता जाऊया थेट मैदानावरती। संघ उसाटणे रेडी झालाय आणि गावदेवी घोट संघ आपण सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। मागच्या मॅच मध्ये काय दमदार खेळ पाहिला तर गावदेवी घोट संघाचा प्रीतम पाटील 4 लगातार षटकार 1 चौकार 13 चेंडूमध्ये त्यानं 8 चेंडूमध्ये 39 धावेची सर्वोत्कृष्ट खेळी त्यानं केली। आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही ओमसाई एमटीसी या चॅनेलवरती जा। ती व्हिडिओ रोशन फराडने आता अपलोड केली, त्यामुळे ती व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येईल ओमसाई एमटीसी या चॅनेलवरती। थैंक यू सो मच योगी जी बड़वी सर, थैंक यू सो मच वैभव जी भूपी सर। अल्लाह तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय चंद्रकांत स्मृती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित दमदार आमदार चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा। आणि या सोहळ्यामध्ये आला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। जाऊयात आपण या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचकडे, जिथे 2 टीम तुम्ही पाहता। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे ज्या टीमनं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केला गावदेवी घोट संघाला। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमनं पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये कानोबा कुंढेवाड टीमला, तर गावदेवी घोटनं पराभूत केलं जनुमान सरवली या संघाला। आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच दोघांना एक मॅच जिंकले एकमेकांसमोर। 2 टीम तुम्ही पाहता गावदेवी घोट आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम, शो द गुड क्रिकेट। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला अजय भंडारी, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली। तो आता मात्र सुरुवात आणि सलामीवीर तुम्ही पाहता अपकमिंग स्टार अनिकेत मडवी आणि त्याच्या जोडीला रोशन साळुंके, ही सलामीची जोडी। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जावेद फरीद सरांचा इशारा, लेग स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉल, अतिरिक्त धाव। 1 धाव स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता। श्रीगणेशचा एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव। पहिलाच बॉल वाईड फेकला, थोडा बाहेरच्या दिशेनं तुम्ही पाहता। अजय भंडारीचा 1 धाव स्कोरबोर्ड वरती। अनिकेत मडवी तो स्ट्राइक एंडला तुम्ही फलंदाज पाहता। पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला। लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल मिड ऑफला तोपर्यंत बॉलला एका हाताने गॅदर केला। या बॉलवरती मिळती 1-1 सुरुवात केली आहे अनिकेत मडवीनं धावपलकावरती गावदेवी घोट संघाच्या 2 आकड्यावरती। मागच्या मॅच मध्ये जबरदस्त सामना तुम्ही पाहता। चांगली बॅटिंग अनिकेतने केली, ज्यानं 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं। त्यानंतर प्रीतम पाटील 8 बॉल 39। आणि आता मात्र या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांसमोर, ही लढत मजबूत आहे। जबरदस्त मॅच पाहायला मिळेल। टॅप केला, बॉल चालला, मिड विकेटचा फिल्डर लॉंग ऑन, जोपर्यंत येईल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये सिंगल। सिंगलला सुरुवात केली अनिकेतनं, सिंगलला सुरुवात केली रोशननं
आणि धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रणसंख्या पाहता 3 या आकड्यावरती। शांत सुरुवात पहिल्या P1च्या षटकामध्ये अजय भंडारी जबरदस्त लेफ्ट हँडर गोलंदाज आहे। पुढचा बॉल फटका चांगला आहे, तिथे फिल्डर आहे, जबरदस्त फिल्डिंग तुम्ही पाहता। जितेश मडवी तिकडे होते आणि त्याच्यानंतर बॉल जोपर्यंत विकेट किपर अनिकेत टोपरी हातामध्ये विसावला आणि या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या 4 या आकड्यावरती, 4 धावा धावपलकावरती। पुढचा बॉल फटका चांगला, बॅटच्या रडार मध्ये ऑन दी टॉस, बॉलला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। या पहिल्या षटकातील पहिला षटकार। रायांचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता। आईच्या चुलीवरची भाकरी जेवढी खायला गोड लागते ना, तेवढं महाराजांचं नाव घ्यायला प्रत्येकाला गोड वाटला। आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून दुपारच्या थरथरत्या ओढामध्ये तुम्ही पाहता। फटका प्रतिने आणखीन एक चाललाय लॉग बॉडी लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा रोशनच्या बॅटमधनं षटकारचा। दुसरा पहिला मिड विकेट, त्याच्यानंतर लॉंग ऑनला तुम्ही षटकार पाहताय। रोशन साळुंकेच्या बॅटमधनं अजय भंडारी वरती प्रथियलला आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती दुहेरी अंकामध्ये डबल विजिट मध्ये धावा धावपलकावरती 16 या आकड्यावरती। ज्या अजयनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली त्या अजयवरती आता प्रथियलला रोशन साळुंके। हे बॅटल दमदार आहे। षटकातील पुढचा बॉल सेन्सिबल स्वतःच्या पॉलथ्रो मध्ये गॅदर केला आणि मात्र हाच बॉल खूप चांगला होता आणि त्याला मात्र इथे मात्र डिफेंड करताना तुम्ही पाहता रोशनला षटक संपलं, पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती बिनगडाच्या मोबदल्यात 16 धावा धावपलकावरती। या भूमीवरती नागझरी गावामध्ये भव्य दिव्य तुम्ही भारतदादा म्हात्रे यांचा आयोजन अर्थातच स्वर्गीय चंद्रकांत स्मृती आणि त्यांच्या आठवणींना उजाला करण्याची, त्यांची आठवण प्रत्येकांना पर्यंत पोहोचवण्याची आज टेनिस बॉल क्रिकेटचा थरार 3ऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहता। आमदार चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन छत्रपती शिवरायांचं संगीत। ज्या राजानं 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि आपल्या प्रत्येक आईच्या बैलावरती जो कुंकू आणि हातामध्ये बांगडी याचा राजा बोल आहे तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जो प्रत्येकाला वाचलं गेलं, एखादा छत्रपती प्रत्येकाच्या घरात होईल। इथे मात्र लाईन खराब आहे, वाईड बॉलचा इशारा लेग स्टंपला सोडून जात असताना आणि या 1 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती 17 या आकड्यावरती। दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। P2चं दुसरं षटक अमर हिलाल आला बॉलिंग ट्रॅक वरती। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त गोलंदाजी, 2 स्पेल त्याने हाताळले आणि या मॅच मध्ये वाईड बॉलनं सुरुवात केली आहे। विकेट किपर तुम्ही पाहता बीट झाले। हा बॉल खूप चांगला होता अनिकेत, डॉट बॉल आलाय। धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोजवान पाहताय 17 या आकड्यावरती। ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या जे मायबाप प्रेक्षक टीव्ही वरती स्मार्टफोन वरती पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत।
षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय. या बॉलवरती धाव मिळतीये ती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 18 या आकड्यावरती कैलास शेठ पाटील जे तोंडराचे आहेत त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी भारतदादा बात्रेसाठी या स्पर्धा आमदार चषक 2025 साठी शुभेच्छा. तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष स्वागत. स्ट्रायकेना तुम्ही रोशनला पाहता. हे बॅटल रंगतदार आहे. अमर तुम्ही पाहता. बादसातला काढा लागला. बॉल फर्स्ट स्लिपला गॅदर झाला. अजय हातामध्ये बॉलला स्टॉप केला अजयनं. डॉट बॉल धावा धावपलकावरती 18 या आकड्यावरती. अजय भंडारी थोडा मागणा ठरला. ज्याच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 ज्यामध्ये 2 षटकार तुम्ही रोशनच्या बॅटमधनं पाहिले. तो रोशन आता स्ट्राईक इनला. पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. जसा बॉल पडला तसा फटकन आतमध्ये आला. विकेट किपरच्या हातामध्ये लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. पडल्यानंतर बॉल हलकासा आतमध्ये आला. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये मी जी गोलंदाजी केली आहे तीच गोलंदाजी आज मी या मॅच मध्ये देखील करणार आहे. याच उद्देशानं नव्या जोशानं नव्या सीझनची तो सुरुवात करतोय तो अमर हिलाल. पण रोशन देखील कमी पडणार नाहीये. त्याच्यामध्ये देखील क्षमता. यॉर्कर होता सन्मान देण्यास भाग पाडलाय. तुम्ही पाहताय मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत येईल शॉट ऑनला तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये ती सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 19 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल वाईड बॉलनं सुरुवात अमरनं जरूर केली. पण त्यानंतर 5 बॉलमध्ये 2 धावा 3 डॉट बॉल 2 सिंगल 1 वाईड बॉल अशा 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल फुल टॉस होता. फायदा उचलायला हवा होता. व्यवस्थित बॅटच्या मिडल ऑफ द झाला नाहीये. अनिकेत निराश असावा थोडा. फुल टॉस होता. संधी दिली होती. डॉट बॉल आलाय. षटक संपलं दुसरं. P1 P2 आणि अशा रीतीनं पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 9.50च्या सरासरीनं 19 धावा. हे षटक खूप महत्वपूर्ण होतं. पहिलं षटक राहिलं गावदेवी घोटच्या बाजूनं. दुसरं षटक राहिलं स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणीच्या बाजूनं. याचंच कारण अमर हिलालची जी गोलंदाजी होती ती लाजबाब होती. वाईड बॉलनं सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरला. त्याच्यानंतर त्यानं डॉट बॉल सिंगल डॉट बॉल आणि त्याच्यानंतर सिंगल आणि शेवटचा बॉल देखील आता डॉट आलाय. आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती त्या 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला. तिसऱ्या षटकामध्ये अपकमिंग स्टार स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणी संघाचा जितेश बडवी. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. तटिया सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 फिल्डर पहिल्या षटकामध्ये 2 पाहिले तटिया सर्कलच्या बाहेर. P1 होतं. P2 मध्ये तुम्ही 3 पाहिले. आणि भारतदादा बात्रे त्यानंतर युवा नेता भाजपा महेश शेठ राघव शेठ पाटील यांचं तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय चंद्रकांत मोती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार दमदार चषक तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल टायपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. ऑन दी कार्पेट जमिनीची वारथार करत असताना बॉल चाला मिड विकेटला. वेगान आलेत फिल्डर. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती 20 धावा स्कोरबोर्डवरती. दुसऱ्या फळीतील तिसरी मॅच उशिराला प्रेक्षकांसाठी सामना तुम्ही पाहताय. गावदेवी घोट दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे. पुढचा बॉल अनिकेत साठी बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट किपर अनिकेतच्या पकडलाय त्याला झेल. होणार नाही चुकी. विकेटचा पतन. पहिला धक्का गावदेवी गोट संघाला. अनिकेत बॅक टू डग आउट. महाराजांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं आहे. त्यांच्याबद्दल लिहिणं हे खूप सोपं आहे.
त्यांच्याबद्दल वाचणं त्याहून सोपं आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आयुष्य जगणं मित्रांनो खूप कठीण आहे. आणि अवघ्या राजाबाजा 50 वर्ष जगला, प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींचं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, फक्त त्याला क्लिक केला, बॉल चालला वेगानं. फुल टॉस तोफा होता, तोफा कबूल केला, प्रीतम पाटीलने ठोकला. वन बाउन्स आल्या पहिला चौकार. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया आता. लगेचच कमरेच्या वरती बॉल आहे का, क्रीज सोडली आहे का. तिसरे पंच हाईट फॅक्टर साठी आमचे कुणाल देत आहे, सज्ज आहेत. लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचू. फुल टॉस जरूर होता, फटका चांगला होता. फाईन लेगला चौकार आला प्रीतमच्या बॅट मधनं. फेड डिलिव्हरी, चला चौकार आलाय. चौकारनं आगास केलाय. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली त्यानंच मात्र जितेश मडवीवरती पहिल्याच बॉलवरती पलटवार केला. हा बॉल खूप चांगला वेगवान होता. सन्मान देण्यात अक्षरशः भाग वाढलाय प्रीतम पाटीलला. बॅटला स्पर्श झाला बॉल. या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या त्या अजय भंडारीनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमर हिलालला ज्यानं फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या. आणि जितेश मडवी जो तिसऱ्या षटकामध्ये ज्यानं 4 बॉलमध्ये 1 विकेट 1 बाउंड्री जरूर आली आहे, पण 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जितेश मडवी सज्ज होईल. समोर तुम्ही पाहता रोशन साळुंकेला ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही 2 षटकार पाहिल्यात. पुढचा बॉल यू मिसाइड डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, यष्टाला केलाय चुंबन, केली 21. विकेटचं पतन, महत्वाची विकेट मिळतीये जितेश मडवीला. परतीचा इशारा रोशन साळुंके. गावदेवी गोटला दुसरा धक्का. डीजे महत्वाची विकेट. ज्या रोशननं 2 षटकार जरूर मारले त्याला मात्र तिसऱ्या षटकामध्ये जितेश मडवीनं बाद केलाय. विकेट मिळती आहे. आणि खेळ जितेश मडवीला. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती तुम्ही पाहताय रोहित साळुंके बॅटिंग साठी गेलाय. षटकातील शेवटचा बॉल रोहित साठी. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला सोडून जात असताना जावेद फरीद सरांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. धावफलकावरती तुम्ही पाहताय 26 या आकड्यावरती 26 धावफलकावरती तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोहितला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना 4थ्या क्रमांकावरती. हाय ट्रॅकर फुल केला बॉलला. तुम्ही पाहता लॉंग ऑनला फिल्डर आहे उज्ज्वल. कोणती चुकी होणार नाही. पकडला जाईल. आणखीन 1 विकेट प्राप्त केली आहे. जितेश मडवीला या ओव्हरमध्ये मिळतीये 3री विकेट. आणि आल्या पावली माघारी. रोहित परतीचा इशारा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल जरूर. तोपर्यंत देऊया डीजे नितीनला संधी. ऐकूया समधुर संगीत. नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया 2 कॅप्टनला. आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि जगदंब वाकण. यानंतर जी होणारी लढत आहे दोन्ही कॅप्टन आपण सूचना लक्षात ठेवा. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल या गोष्टीची नोंद घ्या. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आणि जगदंब वाकण संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलं जाईल की आपण टॉससाठी यावं.
3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रन संख्या 26 या आकड्यावरती चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. पुन्हा एकदा अमर हिलाल ला अमर्तीत केलाय कॅप्टननं. समोर प्रीतम पाटील. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता. बाटचा कडा लागलाय जरूर. फर्स्ट टिपला फिल्डिंग चांगली झाली. बॉलला स्टॉप केलं अजयनं. या एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 27 या आकड्यावरती कॅप्टननं मात्र जबाबदारी दाखवली आहे. अनिल ढोपरीनं अमर हिलालवर ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. विकेट मिळाला नसला. इकॉनॉमिक्स खूप छान होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जसं चौथ्या षटकामध्ये अमर्तीत अमरला केलाय. जितेश मडवीनं जबरदस्त गोलंदाजी 7 धावा देत असताना 3 महत्वपूर्ण विकेट. हे षटक अमरच्या हातामध्ये. 5च्या रनरमध्ये बॉल चालला. फिल्डर आहे तिकडे आणि त्यानं टीपलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मिड विकेटला. आणि इथे जितेश मडवी गोलंदाजीला जबाब. त्यानंतर फिल्डिंग देखील त्याच्याहून सुंदर. आणखीन एक विकेटचं पतन गावदेवी गोट संघाला. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र झेल गॅदर केला जितेशनं. जबरदस्त झेल त्यानं पकडला. विकेट मिळती आहे अमरला. गावदेवी घोट संघाला चौथा धक्का. अर्चिस पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये अजय भंडारी जो गोलंदाजी आला. त्याच्यानंतर चांगली बॅटिंग चांगली सुरुवात होती रोशनची. त्याच्यानंतर जसा अमरला त्यांना मात्र इकॉनॉमिक्स गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर जितेश मडवी आला. त्यानं धावा खर्च केल्या 7. त्याला विकेट महत्वपूर्ण 3 मिळाले. अनिकेत मडवी त्यानंतर त्यांना बाद केलं. रोशन साळुंकेला आणि त्याच्यानंतर त्यांना विकेट रोहित साळुंकेला बाद केलं. आणि या ओव्हरमध्ये अमर हिलालनं बाद केलं. तुम्ही पाहताय सचिन पाटीलला. लेफ्ट हँडर आहे. कदाचित बॅटचा मात्र कट लागला असावा. विकेट किपरनं मात्र इथे चुकी केली आहे. जरूर हानकेत असतात. हा लाईट डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 27 या आकड्यावरती. 27 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती. चौथं षटक तुम्ही पाहता. हा बॉल खूप चांगला समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रोशन मडवी आणि महेशजी पाटील उसाटणे त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे. अपील 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 लेग बिफोर. पंचांचा बोट आकाशाकडे. ओयुटी फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मिळती अमर हिलालला आणि गावदेवी गोट संघाला. धक्के पे धक्का. 5वा धक्का. फलंदाज बाद. मैदानामध्ये तुम्ही पाहताय शिवा गोंधली मैदानामध्ये आलाय. शेवटची मॅच आहे. नक्कीच योगेश दादा आम्हाला सर्वांना सांगितलं की आहे खूप वर्ष गावदेवी गोटचं प्रतिनिधित्व केलं. असं म्हटलं जातं की जी पॅरागॉन चप्पलनं केलेली सुरुवात ती पुमा नायकी ॲडिडासमध्ये बदलली. आणि याच्या माध्यमातून शिवादादाच्या माध्यमातून खूप सारे गावदेवी गोट संघ खऱ्या अर्थानं मजबूत बनला. खूप चांगले प्लेयर त्याच्या माध्यमातून घडले. आणि शेवटची मॅच आहे. हा बॉल तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अर्थातच निर्धाव बॉल. षटक संपलं इथे. मात्र चौथा 2 स्पेलमध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली. एकदा गोलंदाजी आवडली असेल अमर हिलालची जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्यानं धावा खर्च केल्या अवघ्या तुम्ही पाहताय 4 आणि विकेट मिळवले 2. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती गावदेवी गोट संघाच्या 27.
रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला, श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला, आयोजक भारत मातेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला. याच्यानंतरची मॅच तुम्ही पाहता आराध्या 11 तेबोडे जगदंब वाकलन टीमचे कॅप्टन डी के हे ते उपस्थित आहेत. तर या आराध्या 11 तेबोडे टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहता स्लोगुरचं हदाबारीचं हे डेट ओव्हरचं षटक उज्ज्वल आलाय. पहिलाच बॉल अपील जोरदार आहे. 50चं बोर्ड आकाशामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट प्रीतम पाटीलची. आणखीन एक धक्का विकेटचं पतन फलंदाज बाद. सत्तावीस धावेवरती लागणारा तुम्ही पाहताय 6वा धक्का. ज्या टीमनं 63 धावेचा पल्ला पार केला त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहताय दुसऱ्या मॅच मध्ये विकेट वरती विकेट. इथे मात्र फर्स्ट टिपला धाव घेण्याचा प्रयत्न. या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते एका धावेच्या बरोबर. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहताय 28 या आकड्यावरती 28 धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटचं षटक आहे. मोठे फटके यायला हव्यात. शिवाला तुम्ही पाहताय शिवा गोंदली मैदानामध्ये लेजंड क्रिकेटर गावदेवी गोडचे. फुल टॉस बॉल चाललाय लॉंग ऑनला. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 29 या आकड्यावरती 29 धावा धावपलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा. लाजवाब गोलंदाजी. हा बॉल देखील खूप चांगला समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर थोडा टेकअप झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मॅचला जेव्हा सुरुवात झाली दुसऱ्या तुम्ही पाहताय दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला अजय भंडारीच्या अगेन्स्ट 16 आल्या. त्याच्यानंतर अमर हिलालनं कमबॅक जे केलं ना क्रिकेटचा सी पॉवर कमबॅक सी पॉवर कंट्रोल त्या गोष्टी अमरकडे होत्या. त्यानंतर जितेशची गोलंदाजी लाजवाब होती. हा देखील बॉल खूप चांगला आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा जितेशच्या नंतर अमरला तुम्ही आमंत्रित केलं आणि त्यानंतर अमरनं धाव फक्त 1 खर्च केली विकेट 2. आणि त्याच्यानंतर उज्ज्वल ढोपरी हा देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये काय झालं हे विसरून नव्यानं अमरनं सुरुवात केली. त्याचाच फायदा स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटेला झालाय. फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर पुढे आलेत. हीच तर चुकी झाली खऱ्या अर्थानं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट मात्र गोड केली आहे संदेशनं. हा ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 35 या आकड्यावरती. आणि आता मात्र धावा बनवायला लागतील उत्तरार्धामध्ये. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटे संघाला 36 धावेचा पाठलाग करायचा. या धावा डिफेंड केल्या जातील का टीम गावदेवी घोटच्या बाजूनं की या चेस केल्या जातील टीम स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान टीमच्या बाजूनं. क्रिकेट मित्रांनो मात्र क्रिकेट हा अनिश्चितांचा केले. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलत असलो. जर तरला महत्व नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं T20ची फायनल 30 बॉल 30 जिथे इंडिया साऊथ आफ्रिका ती मॅच देखील रंगादार. असं वाटलं भारत मॅच जिंकेल की काय पण सूर्यकुमार यादव खऱ्या अर्थानं ती कॅच आठवा त्याची आणि त्याच्यानंतर केलेली गोलंदाजी देखील खूप काय. अशा रीतीने गोलंदाजी होईल का डिफेंड करत असताना गावदेवी घोटची कोण जिंकेल तोपर्यंत लगेच आपण जाऊया पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅच कडे. आराध्या 11 तेबोडे आणि जगदंब वाकलन
तुम्ही लगेचच टॉससाठी मत तुम्हाला करतोय 2 कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करू आणि या धावा कशा रीतीनं उभारल्या जातील उसाटी टीमच्या बाजूनं आणि इथे तुम्ही पाहता की या धावा रोखल्या जातील टीम गावदेवी बिगोटच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज याच परिसरातील एक जबरदस्त मराठीचा आवाज आमचे बंधुतुल्य मित्र वैभवजी भोपी सरांना मायक्रोफोनवरती खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत देऊया संधी डीजेला. धन्यवाद. चला मॅच नंबर आता याच्या पुढची होणार आहे ती आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आणि त्याला फाईट करेल टीम जगदंब वाकण. दोन्ही संघाचे कॅप्टन इन्वाइट केलं जातं. आपण टॉससाठी या. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान. अगला मुकाबला आराध्य स्पोर्ट्स तेंबोडे बनाम जगदंब वाकलन, इनके बीच होगा मुकाबला. चला दोन्ही कॅप्टन आलेत. परी 11 जगदंब वाकण संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आराध्य स्पोर्ट तेंबोडेचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि इथे टॉस केला जाईल. सन्माननीय श्रीबाई श्रीनाथबाई पाटील माजी उपसरपंच तोंडरे या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे असे आमचे श्रीबाई पाटील तोंडरे. श्रीनाथदादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व, कारण भारतदादांची स्पर्धा म्हणजे आपली स्वतःची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी निवृत्ती मात्र उपस्थित आहेत. टेल्स इज अ कॉल अँड टॉसविन कॅप्टन टीम जगदंब वाकण. खरं तर परी 11 या नावाने आज संघ उतरणार आहे. काय डिसिजन आहे? बॉलिंग समोर आराध्य स्पोर्ट तेंबोडे संघ एक चांगला संघ आहे. काय रणनीती आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? त्यांना आता कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. पहिलीच मॅच आहे. थँक्यू. मॅच स्टार्ट होते मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम परी 11 जगदंब वाकण संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आराध्य स्पोर्ट तेंबोडे संघाला. मॅच नंबर आपण पाहतो सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये घोट विरुद्ध उसाटणे आणि मायक्रोफोनवर येतात वैभव भोपी. थँक्यू योगेश मडवी. 36 करायच्यात विजयासाठी या मॅचमध्ये. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमला. पहिले षटक सध्या उत्तरार्धामध्ये आपण आलोत आणि पहिले षटक हाताळताना रोशन साळुंके. सेकंड इनकडे आपण पहिला बॉल फेस करत असताना मुकेश मडवीला पाहिलं आणि त्यांच्यासोबत बायकरमॅन अजय भंडारी आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. मागील मॅचमध्ये देखील कुंडीबल संघाविरुद्ध चांगले बॅटिंग आणि रन चेस केले होत्या. यावेळेस घोट संघ आहे. लाऊडली अपील तिथे झाली. पंचांकडे दाद मागते सगळे खेळाडू, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. कॉन्टॅक्ट हा पाहिला जातो, कारण सत्य तपासणं आणि त्यावर न्याय देणं हे काम पंचांचं असतं आणि यावेळेस अगदी यातमध्ये कोणती त्रुट नव्हती. आणखी एक डॉट बॉल. रोशन साळुंके सलग 3 निर्धाव चेंडू त्याला फेकण्यामध्ये यश मिळाले आहे या पहिल्या ओव्हरमध्ये.
समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये बॉल चालला डीप लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सुरुवातीचे 3 निर्धाव चेंडूचे खेळ परंतु त्याचं कोणतं दडपण नव्हतं. एक खराब बॉल आणि तिचे प्रेशर क्रिएट केलं होतं ते दूर होत आहे बॅटर कॅच. एकदा सध्या आपण बघू शकता हा बॉल थोडंसं स्लोअर वन अगदी इथे यूज केलं होतं रोशन साळुंकेनं आणि एक निर्धाव चेंडू बघायला मिळते. 36 रन जरी असल्या विनिंग टार्गेट तरी गोलंदाजीतून भरपूर लढावं लागणाऱ्या टीम घोटला. खोदून काढायचं होतं अक्षरशः बॅटचे एज लागते पाठीमागे चालला शॉट थर्ड मॅनकडे फिल्डर तैनात आहेत. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. पहिलं षटक एक षटकार येऊनही रोशन साळुंकेनं आपल्या नावी केलं कारण या ओव्हरमध्ये रन खर्च केले त्यांनी 7. जरूर कोणती विकेट मिळाली नाही आहे परंतु गोट टीमच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमी गोलंदाजी पॉवर प्ले फर्स्ट मध्ये. छकड्यावर काल्या स्वप्नील डायवर हाय श्री कृष्ण प्रसन्न हाय त्याची कृपा शिरावर. चांगली सुरुवात गोलंदाजीतून परंतु मैदानामध्ये बॉलिंगची पुन्हा एकदा 39 धावा ज्या खेळाडूनं करत असताना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जिंकलं तो प्रीतम पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर. समोर तोच उजव्या हाताचा मुकेश मडवीला आपण पाहतोय आतापर्यंत 6 बॉल फेस केले 7 रन केलेत पहिल्या ओव्हरमध्ये. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट पुश केल्या बॉलला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत 1 रन या बॉलवर कारण आता अजय भंडारी जर लवकर मॅचच्या जवळ पोहोचायचं असेल तर अजय भंडारीला स्ट्रायकर इन कडे आणणं गरजेचं आहे. या उद्देशानं या जाणीवपूर्वक लगावलेला तो मागील फटका होता. बघायचं आहे सेवा गोंधली कानमंत्र देत आहेत. प्रीतम पाटील यांच्यासोबत थोडी चर्चा होते. रन कमी आहेत वाचवण्यासाठी परंतु त्या रोखायच्या असतील तर कशा स्वरूपाने गोलंदाजी व्हायला हवी आणि गोलंदाजी करत असताना त्यांना फिल्डिंग डिपार्टमेंट कशी साथ देईल आणि कोणत्या एरियामध्ये जे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत त्यांना तैनात करायची याची चर्चा सध्या सुरू आहे. सेकंड ओव्हर सेकंड बॉल प्रीतम पाटीलचा अजय भंडारीसाठी डिफेन्स केलाय. यावेळेस पायांचा वेध घ्यायचा होता कॉल नसताना धाव घ्यायची होती. थ्रो चांगला होता परंतु जी एज आहे अगदी स्क्रीनची या अशा क्षणाला डायरेक्ट ऑन द स्टंप थ्रो करणं गरजेचं असतं परंतु म्हणतात ना दैव बलवंत असंच म्हणावं लागेल कारण जो थ्रो होता तो यशच्या एजला लागला आणि साईडला गेला. याच कारणास्तव पालबाल बसवलेत मुकेश. 9 रन ऑन बोर्ड 9 धावा सिंगल डिजिट. एज लागले नाही झेल टिपू शकले. ही सुवर्ण संधी होती ती गमावली आणि बॉल चालला लॉंग स्टॉपला चौकार. ती गमावली आहे. चौकार आलाय 4च्या मध्ये संघ पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 13 या आकड्यावर. आता हळूहळू दिशेनं मार्गक्रमण करायला सुरुवात झाली. मोठी फटके यायला सुरुवात झाली आहे. स्विच इट करायचं तर रिव्हर्स टीम केला. फिल्डिंग चांगली झाली. पुन्हा एकदा तोच फिल्डर यावेळेस वेळ अवधी इतका नव्हता की थ्रो त्वरित करावा. एक सिंगल इझिली कंप्लीट केले मुकेश मडवीनं. आतापर्यंत वैयक्तिक मुकेश मडवीच्या पाहिल्या पण तो 13 वर पोहोचलाय आणि त्यामध्ये 1 धावेचा हातभार अजय भंडारीचं अशा टोटल 14 धावा सांघिक उसाटणे संघाच्या. ओ वाव दिस इज अ वाव शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आकाशाला गवसणी घालत असताना ठोकला षटकार.
थोडासा बेंड केला, गुडघा थोडासा बेंड केला आणि त्याच्यानंतर बॉलच्या पिचिंगवर पोहोचले आणि दे फेकून दिला डीप मिड विकेट सीमा पलीकडे. तो षटकार आपण पाहिलाय आणि धावसंख्येला वेग आलाय 20 वर. पुन्हा एकदा फुल टॉस, कसा त्याला सोडेल, याही बॉलला योग्य ठिकाणी पाठवला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. सुरुवातीला चांगलं प्रेशर क्रिएट केलं होतं पहिल्या षटकामध्ये, स्पेशली मॅचमध्ये इन कसं राहायचं हे घोट संघानं चांगल्या पद्धतीने निभावलं. परंतु हे 2 षटकार या मॅचमधील हवा काढणारे ठरतील की काय, हा मोठा प्रेशर पडलाय आता टीम घोटला. कारण या 2 षटकाराने संघ पोहोचलाय 26 वर. विजयासाठी करायच्या त्या 36, याचा अर्थ 18 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. 18 चेंडू 10 रन. मॅच टोटली अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या हातामध्ये. त्यांनी एकही फलंदाज गमावलेला नाहीये आणि आता रन्स कमी आणि चेंडू जास्त असं चित्र सध्या मैदानामध्ये आहे. संदेश पाटील बॉलिंगसाठी त्याला प्राचारण करण्यात आलं 3rd ओव्हरमध्ये. इथून या मॅचमध्ये कसं घुसखोरी करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु हा फुल टॉस जिथे हा मिस टायमिंग उंच हवेत गेला, स्वतः संदेश डाऊन द बॉल. जजमेंट चुकलाय, अगदी हा झेल विसावलाय, जमिनीला दान झालाय आणि त्यासोबत दुसरा जीवनदानी असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. मुकेश मडवी सिंगल मिळेल 27 ही धावसंख्या. नेक्स्ट पॅटर्न चांगलं रंगेल. पहिल्या फेरीतील 3रा सामना आणि आजच्या दिवसातील 4था. आराध्य 11 टेंबोडे आणि परी 11 जगदंबा वाकळण. चांगली लढत. संदेश पाटील सज्ज झालेत. खोदून काढलाय बॉलला, वाईट यॉर्कर करण्याला पसंती दिली. या क्षणाला याच चेंडूंचा वापर व्हायला हवा. युद्धाच्या अंतिम प्रसंगी क्षेपणास्त्रांचा वापर व्हायला हवा, तरच ते युद्ध फिरवता येतं किंवा अथवा जिंकता येतं किंवा त्या युद्धामध्ये चांगलं काम करता येतं. आणि या क्षणाला तो क्षेपणास्त्राचा वापर करायला सुरुवात झाली आहे संदेश पाटील कडून. बाकी 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत. थोडंसं शांत संयम. क्रिकेट खेळामध्ये रुटीन महत्वाचे असते आणि हा फुल टॉस होता, त्याला पाठवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल डीप राहिला, निघून गेला गॅपमधून. प्रेक्षक दीर्घामध्ये 2 बाउन्स चौकार. क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला. सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारत दादा म्हात्रेला. आमदार प्रशांत दादा. चौकार आल्या मागे बॉलवर. सामन्याचं चित्र आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. 36 करायचे होते, त्यामधून आतापर्यंत 32 खेळत. फक्त विजयासाठी आता 4 धावांची अवघी गरज राहिली आहे. झुकले खांदे, थोडंसं टेन्शनचा माहोल, मैदानामध्ये शांतता, बरंच काही सांगून जातोय. परंतु चांगला लढलाय आज घोडसंघ. गतवर्षीचा चॅम्पियन अगदी आपण बघितलं. EFG DEF या गटामधून चॅम्पियन ठरला होता उसाटणे संघ याच मैदानावर. आणि 4 धावांची गरज होती आणि अंतिम अगदी या चौकाराने फिनिश केलं. मॅचला सामना जिंकलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं. आणि त्यांनी त्यामध्ये सातत्य. पण चौकार आहे की षटकार आहे? अंतिम बॉल षटकार आहे. या गोष्टी महत्वाच्या असतात. अंतिम बॉलवर षटकार आलाय आणि अभिनंदन. उसाटणे संघ हार्ड लक. गोट खूप चांगला प्रयत्न केला. शिवा गोंदली खूप चांगली तुमची वाटचाल होती टेनिस क्रिकेट विश्वामधील. खूप चांगलं संघाचं तुम्ही बॉन्डिंग केलं, एक चांगला संघ घडवला आणि आज गोट संघाला अगदी खेळाडू म्हणून ते निरोप देत आहेत, अगदी ते रिटायरमेंट घेत आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि एक चांगले यशस्वी आयोजक आणि तेवढे चांगले गुणवंत खेळाडू.
खरं तर या मॅचमध्ये दमदार प्रदर्शन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संगणक करून संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. दमदार सुरुवात या वर्षाची देखील या मैदानावरती राहिली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची. आणि आता सध्या आपण पाहतोय ज्या खेळाडून 12 ते 15 वर्ष गावदेवी घोट संघाचं नेतृत्व केलं, गावासाठी जे त्यांनी काही केलं ते त्यांनी कमावलं, त्यासाठी आता सर्व खेळाडू त्याला प्रेमानं निरोप देताना खरं तर शिवा गोंधली हे नाव तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहिलं आणि आज ते टेनिस क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत आहेत. खरं तर बरीचशी वर्ष वैभव क्रिकेटला दिली. तोपूर्वी आपण सर्व खेळाडू निरोप देतील, थोडंसं मॅनेजमेंट ते करतायत. निरोप एक चांगला आणि आठवणीत राहावा असा निरोप समारंभ शुभा गोंधळी. परंतु मॅन ऑफ द मॅच आम्ही सध्या उल्लेख करू. मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा अमर हिलाल. 2 ओव्हर 4 रन आणि 2 विकेट. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. चला शिवा गोंधळी ज्याने जी टेनिस क्रिकेट विश्वासाठी कारकीर्द दिली, अनेक खेळाडू गोडगावासाठी घडवले आणि एक आदर्श क्रिकेटर म्हणून ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं वावरले टेनिस क्रिकेटच्या पटलावर, नेहमीच त्यांची आठवण होत राहील जेव्हा जेव्हा गोट संघ टेनिस क्रिकेट विश्वाच्या या पटलावर खेळत राहील. असं एक चांगल्या अंदाजानं त्यांचा आपण निरोप त्यांना देतोय. एकदा जोरदार टाळ्यानं शिवा गोंधळी. जोरदार टाळ्या वाजवायच्या शिवाबाई गोंधळीसाठी. गेली 12 ते 15 वर्ष घोट संघाचं नेतृत्व केलं, एक संगणक म्हणून एक जबाबदारी पार केली आणि घोट गावाचं नाव 7 समुद्र पार ज्या खेळाडूनं पोहोचवलं तो शिवा गोंधळी निवृत्ती घेत आहे. खरं तर सर्व खेळाडूंनी त्याला उपस्थित राहिलेत. शुभाबाई गोंधळी यांनी आज टेनिस क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आहे. व्यासपीठावरती शुभा गोंधळी या आपला सन्मान केला जाईल. निरोप घेता आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही आता क्षमा असावी. शिवा गोंधळी सांगतायत खरंच टेनिस क्रिकेट विश्वाला वैभव भरपूर चांगले दिवस आणि खरं तर घोट संघासाठी या खेळाडूनं भरपूर असं काही केलं आणि आज निरोप घेत आहेत. खरं तर शिवा गोंधळी आणि 12-15 वर्षाचा प्रवास केला संपूर्ण गावासाठी. आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत कारण संघामधून ते निवृत्ती घेत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वानं जे काही दिलं ते शिवा गोंधळी बाई तुमच्यासाठी